मी इथे असा हा फ्लावर करत आहे. त्या फ्लावरसाठी मी इथे अशा पाकळ्या रेडी करण्यासाठी 4x4चा असा कपडा घेतलेला आहे. 4 इंचाचा कपडा घेऊन त्रिकोणी असा दाखवला तसा फोल्ड करून मी इथे असं स्टिच करून घेते. तो कपडा मी मशीनवरच स्टिच करून घेते. हाताने स्टिच करायची गरज नाही. त्याच्या खाली जरा थोडंसं अंतर सोडून असं अजून एक दुसरी शिलाई मारून घ्यायची आणि मी 7 पाकळ्या रेडी केलेल्या, तर 7ची गरज नव्हती. 6 पाकळ्या मी इथे एकमेकाला जोडून घेतल्या, तर असं काहीसं फ्लावर झालं. तर हे असं सिंगल फ्लावरही तुम्ही लावू शकता बटन लावून, पण मी ते दुसरी ही पद्धत दाखवते. अशी मी सुई घेतली आणि कोपऱ्याने असं आतमध्ये फोल्ड करत गेले. जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं फोल्ड करायचं आणि एकमेकाला ते पकडून असं स्टिच मारायची जसं दाखवते तसं. हे असं केल्याने ना खूप सुंदर असा लूक रेडी झाला त्याचा. मध्ये असा हा कपडा दिसतोय ना पहिल्या फ्लावरला, तसा कपडा दिसणार नाहीये. त्या कपड्यावर आपण हे जॉईंट करून घ्यायचं आहे. तर ह्या 3च पाकळी मी रेडी केल्या, तुम्ही 4 केल्या तरी चालेल. आणि अशा प्रकारचं फ्लावर तुम्ही ड्रेसला, ब्लाऊजला किंवा कोणत्याही प्रकारच्या वन पीसला, लहान मुलांच्या ड्रेसला लावू शकता. हे मी अटॅच कसं करायचं तेही दाखवले. पहिलं फ्लावर मी अटॅच करून घेतलं, नंतर हे दुसरं फ्लावर अटॅच करताना हे मसनीनं अटॅच केलं तर नीट बसतं म्हणून हे दाखवते तुम्हाला. अटॅच करताना असं ठेवून अटॅच करायचं आणि त्याच्यावरती तुम्हाला स्टोन चिटकवायचा आहे किंवा बटन लावायचं आहे तरी चालेल. मी इथे हाताने बटन लावून घेतलं. आवडलं असेल तर लाईक करा.